रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट क्रमांक 37 कोर्लई मुरुड ह्या ठिकाणी निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। उमेदवार ॲडव्होकेट मनस्वी महेश मोहिते यांनी मतमोजणीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत फेर मतमोजणीची मागणी सुद्धा केली आहे। 9 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेल्या मतमोजणीमध्ये एकूण 39 ईव्हीएम मशीनची 5 फेऱ्यांमध्ये मोजणी करण्यात आलेली, पण ही प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडली नसल्याचा आरोप ह्या अर्जामध्ये केलेला आहे। ही मोजणी जी आहे या मोजणीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा एक फॉर्म आहे DM4 चा फॉर्म। मी तुम्हाला जो फॉर्म दाखवला तो फॉर्म आणि याच्यामध्ये उमेदवाराचं नाव जिल्हा परिषदेचे उमेदवारवरती खाली त्याच्याच खाली पंचायत समिती कशाला आक्षेप आहे तुमचा आणि पुढची भूमिका काय राहणार आहे? निश्चितच निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पाडत असताना कमालीचं त्याच्यामध्ये अंधागोंदी कारभार, कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफरातफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे। VM4 नावाचा एक फॉर्म असतो, तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्या खाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली, पर्यवेक्षकाची सही केली गेली, परंतु ती आकडेवारी कुठेही मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत, जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे। त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनव्हॅलिड प्रक्रिया आहे। त्याच्यामुळे ती फेर मतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे। तसा आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेर मतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे। मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे यश येईल आणि माननीय उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल।